फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आहे सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आता वाजले आहे 9:30. जरा तब्येत ठीक नाही आहे, कारण सर्दी, खोकला आणि ताप तिनं एकत्रच येऊन आहे. आणि आई बघा आता मागे बसून आहे. आत्तापर्यंत इथे बसून होता, त्याचे पप्पा होते तोपर्यंत तो इथेच होता, अभ्यास करत होता. आणि लगेचच त्याचे पप्पा ड्युटीवर गेले, लगेचच त्याने घेतला आहे मोबाईल. आणि मोबाईलचा आवाज एवढा आहे की माझा आवाज कमी येत असेल, मोबाईलचा आवाज जास्त येत आहे. तर मोबाईलचा आवाज आहे मागे सुरू. आई थोडा आवाज कमी कर ना. मोबाईलचा आवाज आहे सुरू. सोबत पिऊ आहे. तर चला आता मी केले आहे. तर आता स्वयंपाक वगैरे सगळंच झालेलं आहे. तर मी खात बसली आहे, ते म्हणजे बोंडे बघा. तर आवडतात मला, म्हणजे रात्री बनवले की ते शिळे झाल्यावर सकाळी खायला छान वाटते. आणि तब्येत खरंच सर्दीने परेशान आहे. माहीत नाही वातावरण कसं आहे, तर ऊन पाऊस येतं त्याच्यामुळे आपल्याला सर्दी होतं उन्हाळ्यामध्ये. आणि व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि ब्लॉग येत आहेत आपले तर नक्की बघत चला. आणि कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. ऊन भरपूर निघालेली आहे. आज 2-3 दिवस पाऊस आला, पण 3 दिवसापासून अशी ऊन निघालेली आहे की हद नाही आहे. खूप ऊन निघालेली आहे. आणि माझे गहू वगैरे जे थोडंसं वाळवणीचे पदार्थ झाले, थोडे पापडे झाले. आता आणखी थोडेसे पापडं राहिले आहेत, ते म्हणजे ज्वारीचे वगैरे बनवायचे आहे थोडेसे, तर ते बनवते. आणि सोबत आता गहू टाकायचे आहेत आणखी एकदा. तर आता ते गहू वगैरे टाकते मी. वरती जाऊन जास्त नाही आहे, थोडेसे आहे, त्याच्यामुळे आज माझ्यावर आहे, मी टाकून देते. जास्त होते तर तुमचे पप्पासुद्धा राहतात, ते सुद्धा मदत करू लागतात. तर चला मी आता करते आहे. आता आपण जाऊया वरती, गहू वगैरे टाकून घेऊ. हे ठेवून घेऊ आता. आई बघा आंबे, सोबत मला इथे शेंगा तोडायच्या आहेत. आधी आपण लाईट बंद करून देऊया, कारण अभ्यास नाही करायचा. हे बघा 9:30 झालेले आहेत. हे वरती नेऊन ठेवायचं आहे. सगळंच क्लिअर आहे. आंघोळीला कपडे, फ्रीझरमध्ये टरबूज इथं काढून ठेवलं. दूध यायचं आहे, वाट पाहत आहे. पोळ्या बनवलेली आहे, भेंडीची भाजी, सोबत आहे वरण, सोबत आहे भात. तर चला आता आपण जाऊया वरती, घेऊनच जाऊया वरती. जाऊ वरती, थोडासा अंधार असतो. हे बघा इथे आम्ही एक लाईट लावून घेते. इथे आता भरून ठेवायचे आहेत सामान. इथे भरून आहे सगळं. तर चला आता हे सुद्धा आपण इथे दार खोलून देऊ. तर हे गहू आहेत जे आपल्याला वाळू टाकायचे आहेत. तर चला आता मी काढून घेते गहू. आधी वरती आपल्याला गहू वाळू टाकायचे आहे, त्यासाठी आधी दार खोलून घ्यावं लागते, कारण हा लोखंडी दार आम्ही लावूनच ठेवतो. इकडनं एक तर ऊनही येते आणि चिमण्या वगैरे अशा घरामध्ये येतात, डायरेक्ट वरून मग खाली येतात, त्याच्यामुळे फक्त दार वगैरे लावून ठेवावंच लागतं. तर आता दार खोलून घेतलं आहे. आणि वरती भरपूर ऊन असते. आता उन्हाळाच एवढा आहे की कुठेही जा खूप ऊन सुरू आहे. आणि पूरमध्ये तर खूपच ऊन आहे. तर त्याच्यामुळे आता वाळवणीचे जे आहेत ते सगळं वाळवून ठेवून त्याचे जे वाळवायला लागतं ते. तर आता गहू वाळवत आहे. एक दिवशी एक गहू, ज्वारी अशा प्रकारे जे आहे वाळवायचं ते मी वाळवून घेते. तर अशा प्रकारे इथे टाईल्स आहे, त्याच्यामुळे काही खराब होत नाही. आणि माती वगैरे नाही, त्याच्यामुळे काही तेवढा त्रास नाही. एक खालती अशी सतरंजी किंवा काही टाकून दिलं. तर हे जुने गहू आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कडुलिंबाचा पत्ता टाकून ठेवला होता, कारण त्याला सोंडे वगैरे नाही लागावं म्हणून. तर आता ते वाढून गेलेले आहेत. आणि त्यानंतर ते गहू वाढवतात इथेच आमच्याकडे वरून बघितली खाली दिसत होती ते म्हणजे वरात, आणि खूप आवाज येत होता तो म्हणजे डान्सचा, बायांचा आणि गाण्याचासुद्धा. तर इथे मी कॉपीराईट यावं नाही त्यासाठी म्हणून मी गाणं तर हे करत आहे. आणि त्याचबरोबर व्हॉइस ओव्हर करतच आहे. आणि हे बघा इथे बायांचे डान्स सुरू आहे. खूप सुंदर बायांनी डान्स केला. प्रत्येक वयांच्या तिथे बाया होत्या, बघू शकता तुम्ही, लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत एवढ्या बाया होत्या. आणि अतिशय सुंदर, अगदी घरासमोर त्या डान्स करत आहे. म्हणजे मला वरतून पूर्ण दृश्य कसं क्लिअर दिसत आहे. आणि त्या इथे मुद्दाम डान्स करत आहे, कारण तिथे झाडाची सावली आहे, म्हणजे खूप ऊन आहे, खाली पायाला चटके लागतात.
आणि तिथे बघा सगळेजण असं अंगावर घेऊन म्हणजे नवीन साड्या लावून असेल सुद्धा तरी पण ते अंगावर वगैरे घेऊन आहे शॉल वगैरे. आणि ही आहे मागे समोर वरात आहे, मागे वरात आहे, समोर वराती आहेत. तर बाया जात आहेत आणि नवरदेवसुद्धा जात आहे. त्यानंतर आम्ही सुद्धा एका कार्यक्रमाला गेलो, तिथलं काही पीक आहे आणि सोबतच बघा हा डान्स. ती वरात झाली त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा कार्यक्रमाला गेलो. आम्ही सुद्धा लग्न अटेंड करून आलो. त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो. घरी आल्यानंतर आमच्या घरासमोर आणखी तीच हालत. ते म्हणजे ते सकाळचं लग्न झालं त्याच्यानंतर लगेचच दुपारी लग्न होतं, दुपारी रिसेप्शन होतं सॉरी. तर रिसेप्शनमध्ये हा डान्स एवढा भयानक, इथे म्हणजे फुल डीजेवर डान्स सुरू आहे आणि इतका डीजे तो पूर्ण म्हणजे त्याची जी गाडी होती ना ती पूर्ण रोड भरून पॅक झालेली गाडी होती आणि खूप सुंदर वाटत होतं, जणू काय एखाद्या मोठ्या प्रोग्रामला आपण जात आहोत अशा प्रकारे. आणि इथे लेडीज एकीकडे डान्स करत होत्या, सोबत जेंट्स एकीकडे डान्स करत होते. एकत्र मिळून दोघंही डान्स करत नव्हते, एकीकडे ते. आणि आम्ही वरून आम्हाला पूर्ण दिसते, वरती गेलं वरच्या रूममध्ये की पूर्ण त्या गॅलरीमधनं खाली बघितलं की पूर्ण क्लिअर डान्स दिसतो. आणि बघा त्यांनी अगदी आमच्या घरासमोरच येऊन हे जे आहेत हे काय आहे तर खूप स्टिकर जे आहेत ते उडवले. दिसायला तर अतिशय सुंदर दिसत होतं आणि पाहायला खूप सुंदर वाटत होते. बघा मी घरामध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्ण वरती आले, आम्ही सगळेजण बघत आहोत. तर आमचं ओपन गॅलरी असल्यामुळे पूर्ण जो त्यांनी जे उडवलेलं आहे ना ते पूर्ण घरामध्ये येऊन आलेलं आहे ते. आणि आतमध्ये सुद्धा रूमपर्यंत आलेला आहे. तर दिसायला खरंच खूप सुंदर दिसत होतं. पण मात्र जो कचरा झाला ना आणि तो सकाळी मग कचरा उचलावा लागला तेव्हा एवढा कंटाळा आला आणि खूप म्हणजे त्रास खूप झाला. एकतर बाहेर वरती गॅलरीमध्ये रूममध्ये सगळीकडे नाही त्यांनी जे प्लास्टिक होते ते पसरवलेले होते. आणि ते लाईट्स बघा कसे लाईट्स इकडे तिकडे चमकत आहे. ही आहे नवरदेवाची गाडी, ज्याचं आता रिसेप्शन आहे ती गाडी आहे ती. सोबत 2-3 गाड्या आणखी आहे. वरात खूप मोठी होती आणि मस्त होती. पण मात्र हा कचरा पाहून अगदी असं होत होतं. आणि बघा अगदी रात्रीची वेळ आहे, रात्र काळोख झाला आहे. इथे जे झूम करून दाखवलं तिथे आहे रिसेप्शन. तर आमच्याकडे मातोश्री गार्डन आहे, तिथे आहे रिसेप्शन. आणि आम्हाला घरूनच सगळं दिसतं, आम्हाला कुठे जावायची गरज पडत नाही. अगदी वराती सोबत नवरी नवरदेव सगळे दिसतात, कारण इथूनच सगळे जातात येतात. आमच्या घरासमोरून सुद्धा रस्ता आहे पण तिथून आता जाणं बंद झालं, कारण आता आम्ही मागे राहतो मागच्या साईडने. पण मात्र तिथे आता तिथूनच रोड झाल्यामुळे आता तिथूनच सगळेजण ये जा करतात. आणि या झाडावर जी लाईटिंग पडत होती ना ती खूप सुंदर वाटत होती, त्याच्यामुळे ती स्पेशल व्हिडिओ मी तो घेतलेला आहे. आणि नाईटला ती लाईटिंग अशी चमकून खूप सुंदर दिसत होती, तर त्याच्यामुळे ते स्पेशलच घेण्यात आलेलं आहे. आणि हा कचरा पाहून हे बघा इथे एकदा झाला आमच्या अगदी घरासमोर त्यांनी नाचले आणि त्याच्यानंतर मग डान्स केल्यानंतर त्यांनी तो कचरा उडवला. त्याच्यानंतर कचरा म्हणू की काय आहे ते मलाही नाही माहिती. ते जे उडवलं स्टिकर असे कलरचे प्लास्टिक होते त्याच्यानंतर खूप मस्त आणखी समोर गेले आणि समोर त्या टर्निंगवर त्यांनी फटाके फोडलेले, अतिशय सुंदर ते आकाशातले फटाके होते, खूप सुंदर दिसायला तुम्हाला सुद्धा दिसत असेल. आणि सोबत तिथे सुद्धा त्यांनी तेच केलं, जे इकडे उडवलेले जे प्लास्टिकचे हे होते ते सुद्धा त्यांनी तिथे जाऊन त्यांनी तेच प्लास्टिकचे कागद उडवले. पण मात्र छान वाटलं आणि ती रात्र मस्तपैकी गेली, म्हणजे तो सायंकाळ. त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स, भेटू छानशा ब्लॉग.